शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आता यांच्यामध्ये लोकसभेचा सामना कसा होईल, विधानसभेचा सामना कसा होईल, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कशा होतील याची एक झलक जी आहे आज पाहायला मिळाली। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना सकाळी अटक करण्यात आली। सकाळी 8 वाजता पोलीस त्यांच्या दारात गेले। त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे शब्द उच्चारले त्या सगळ्या कलमाखाली अटक करण्यात आली। हा सगळा जो ड्रामा आहे तो भांडूप पोलीस स्टेशन ते मुलुंड कोर्टापर्यंत सर्वांनी पाहिला आणि दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आले होते। संजय राऊत, सुनील राऊत हे सुद्धा कोर्टाच्या इथे पोलिसांच्या इथे पोलीस ठाण्यामध्ये होते आणि हे सगळं झालेलं असताना आज संध्याकाळी एक दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। आता ही तोडफोड जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो। जी गाडी आहे दत्ता दळवी यांची, या गाडीची तोडफोड झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुका कशा प्रकारे लढल्या जातील, येणारे शिवसैनिक, दोन्ही गटाचे शिवसैनिक हे आमने सामने कशा प्रकारे येतील ही याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। आता ही दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड आहे बघा। एक 4 शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक म्हणण्यापेक्षा ते कुठल्या गटाचे ते अजून स्पष्ट झालं नाही। पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण हा जो प्रकार आहे तो खूप गंभीरपणे आहे ही आपण पाहतोय। आता ही दत्ता दळवी माजी महापौर आहेत, निष्ठावान आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले नाही। एकनाथ शिंदे गटाने मुंबईतील अनेकांना आपल्या शिवसेनेमध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तब्बल 37 माजी नगरसेवक जे आहेत, म्हणजे गेल्या वेळेला नगरसेवक होते, ते आता एकनाथ शिंदे गटाकडे आलेले आहेत आणि त्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम एकनाथ शिंदे गटाने सुरू केलेलं आहे। दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजपचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या गटाला म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देतात, अधिकचं बळ देतात। त्याचबरोबर अजित पवार यांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गटाला बळ देतात। आता हा जो सामना आहे तो अत्यंत रंजकदार होणार आहे, तो हमरी तुमरीवर येणार आहे। एकीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा मुंबईच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे शिवसेनेचा आवाज कुणाचा असं म्हणता तोडफोड करण्यात आली होती, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा कम्युनिस्ट जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर हल्ले करण्यात आले होते, त्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात आले होते, अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं। आता तेच चित्र पुन्हा आता पाहायला मिळतं की काय अशी परिस्थिती आहे। याचं कारण असं आहे की दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड झालेली आहे। नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हाही अशाच प्रकारचा राडा झाला होता। छगन भुजबळ यांच्या विरोधातही अशा प्रकारचा राडा झाला होता। म्हणजे शिवसैनिक जो आहे तो आक्रमकपणे पाहायला मिळाला होता। आता उद्धव ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते फारसे आक्रमक दिसत नाही आहेत, पण एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते फारसे आक्रमक दिसत आहेत आणि ते आरेला कारे असं उत्तर देतात। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा हा मातोश्रीच्या दाराबाहेर म्हटला जाईल अशा प्रकारचं जे आव्हान दिलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे जे शिवसैनिक होते ते संपूर्णपणे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात उतरले होते। पण त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक फार जे आहे ते अग्रेसिव्ह दिसले नाहीत। इतकंच नाही तर जी पहिली शिवसेना आहे ती पहिली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या काळात राहिलेली नाही, अशा प्रकारचे अनेक आरोप जे आहेत ते सातत्याने होत असतात। आदित्य ठाकरेंचा जर बास पाहिला, म्हणजे आदित्य ठाकरेंचा स्वभाव जर पाहिला ते सुद्धा मवाळ आहे, उद्धव ठाकरेंचा स्वभाव जर पाहिला ते सुद्धा मवाळ आहे। एकीकडे बाळासाहेब ठाकरे हे आक्रमक होते, वक्तृत्व त्यांचं चांगलं होतं आणि त्यांच्या शब्दाला, त्यांच्या हाकेला ओ देणारे किंवा त्यांच्या हाकेवर धावून जाणारे अनेक शिवसैनिक जे आहेत, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे। आता खरी कसोटी जी आहे ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची आहे। शिवसेना ज्या प्रकारे बदलली, मी मुंबईकर अशा प्रकारचं आव्हान त्यांनी जेव्हा काढलं त्यावेळेला त्यांनी शिवसेनेचा जो आक्रमकपणा जो आहे तो कमी केला होता आणि एक सोपीकृत म्हणजे एक तरुण वर्ग जो आहे, जो विकासाच्या मुद्द्यावर लढत असतो, जो या सगळ्या मुद्द्यांवर काम करत असतो किंवा त्यांना टार्गेट करून मी मुंबईकर अशा प्रकारचं जे अभियान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी राबवलं होतं। त्यानुसार ती शिवसेना पुढे गेली, उद्धव ठाकरेंची शिवसेना। पण आता यावेळेला एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक जे पाहता पूर्वीची शिवसेना जी आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती आता पुन्हा तयार होते की काय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शाखांवरून वाद होत आहेत। कल्याणमधील जी शाखा आहे, दिवा मुंब्रा येथील जी शाखा आहे, मुंब्रा येथील शाखेमध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे
शाखेची पाहणी करायला गेले होते. त्यामुळे हा दोघा शिवसैनिकांमधला जो संघर्ष आहे तो आता टोकाला पोहोचतो की काय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. निमित्त आहे दत्ता दळवी यांच्या अटकेचं, पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा अटक होऊ शकते अशा प्रकारची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं म्हणजे नालायक शब्द जो वापरला त्या शब्दाची चौकशी करू अशा प्रकारचं त्या शब्दाची चौकशी केली जाईल असं शंभूराजे देसाई सरकारमधले मंत्री यांनी म्हटलंय. दुसरीकडे नारायण राणे यांनी 2021 मध्ये जे वक्तव्य केलं होतं की मी मुख्यमंत्री मी असतो तो मी कानाखाली आवाज काढला असं तो उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं. त्यावरून नारायण राणे यांना अटक केली होती. कालच मी सांगितलं की तो किस्सा काय होता नेमका. त्यावेळेला नारायण राणे अटक केली होती. आता उद्धव ठाकरे यांनाही अटक करायची अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते घेत आहेत म्हणजे शिवसैनिक घेत आहेत. आता बघायचं की हा जो संघर्ष आहे किती टोकाला पोहोचतोय. मी इथे सांगतो, आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र.